जय जय रघुवीर समर्थ. समर्थांची दिनचर्या अनेक लोक बघत होते आणि पहिल्या 1-2 वर्षामध्ये लोक चर्चा करत असतात. कारण लोकांना काहीही केलं तरी तिथं बोलायचंच हा लोकांचा स्वभाव आहे. लोक म्हणायची, अहो चांगले चांगले दिसतायत, धडधाकट दिसतायत, गोरे गुमटे, देखणे, 12-13 वर्षाचं अवघं वय आणि भिक्षा मागताना बघून त्यांच्यात चर्चा व्हायच्या, चौकशी करायची आणि साहजिकच त्यातून नारायणाची अबोल वृत्ती आणि वागणं काहीसं पिसाटासारखं असं वाटायचं. पुरते कोणाकडे पाहेना, पुरते कोणासी बोलेना, अशी त्यांची अनुमान येऊच देईना, अशा प्रकारची त्यांची चर्या. त्यामुळे लोकांच्या जिभा अगदी वरती वर्णन केल्यासारख्या बरडू लागल्या होत्या. पण तथापि काही काळानंतर मुलाच्या चर्येवरचं पावित्र्याचं तेज, तुटक बोलणे, त्याचा आखीव-रेखीव दिनक्रम, त्याची सहिष्णुता, सखोल आणि अभ्यासू वृत्ती आणि अभ्यासाची आवड, ओढ इत्यादी बघून हळूहळू लोकचर्चा कमी होऊ लागली. आणि ह्याच्यामध्येच एकदा अघटित अशी घटना घडली की दशपंचक गावचे गृहस्थ कुलकर्णी यांचं देहावसन झालं आणि पत्नी सती निघण्यासाठी निघाली. आणि इतक्यामध्ये समर्थांच्या वरती तिची दृष्टी गेली की जाता जाता ह्या योग्याचं आपण दर्शन घ्यावं, आशीर्वाद घ्यावे असं मनाला वाटलं आणि म्हणून नमस्कार करायला गेली. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद समर्थांच्या मुखातून बाहेर पडलाय. तेव्हा ती म्हणते, स्वामी हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्मीचा? तेव्हा मात्र समर्थ म्हणतायत की माझ्या मुखातून ही वाणी गेली आहे, म्हणजे रामरायाचा काहीतरी त्याच्यामध्ये हेतू आहे. आणि म्हणून त्यांच्या कुलकर्ण्यांच्या कलेवरावरती कमंडलूतून पाणी काढलंय, मंत्र म्हटलंय आणि सिंचन केलंय आणि ते कुलकर्णी झोपेतून उठावे तसे जागृत झाले. आणि अशी ही अलौकिक घटना ती घडली आहे. आणि तेव्हापासनं लोक या स्वामींना, या मुलाला समर्थ असे म्हणू लागले. जय जय रघुवीर समर्थ.